घडामोडी। ठाणे महापालिकेत आता प्रवेश केल्यावर ठाणेकरांना येथील सुरक्षा रक्षक किंवा इतरांना हा विभाग कुठे व तो विभाग कुठे अशी विचारणा करण्याची वेळ येणार नाही। कारण ठाणे महापालिकेने मुख्यालयात प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर एक मशीन बसवले आहे। त्यामध्ये तुम्हाला कुठे जायचे त्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर ध्वनिमुद्रित आवाज सुरू होतो आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याची सर्व माहिती तोंडी स्वरूपात तत्काळ उपलब्ध होते। नागरिक महापालिका मुख्यालयात विविध कामांसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, शासकीय योजनांची माहिती, त्यांचे लाभ, अर्ज कसा करावा याची माहिती घेण्यासाठी येत असतात। मात्र अनेकदा नागरिकांना ती योजना कोणत्या विभागामार्फत राबवण्यात येते, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठे जमा करायची याची माहिती नसते। अशा वेळी कार्यालयातील व्यक्तीला विचारल्यास त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तर न मिळाल्यास नागरिकांची गैरसोय होत आहे। ही गैरसोय टाळण्यासाठी व नागरिकांना योग्य विभागात जाऊन त्यांचे काम व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने ठोस पावले उचलत किओस्क मशीन विकसित केले। हे मशीन प्रायोगिक तत्वावर पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसवले आहे। त्या मशीनवर पालिका मुख्यालयातील 30 विभाग कुठे कुठल्या मजल्यावर आहेत याची माहिती मशीनवर क्लिक केल्यास मिळणार आहे। तसे येत्या आठवड्याभरात विभागाची इत्थंभूत माहिती मिळण्यास सुरुवात होणार आहे। अनेकांना या मशीनवर विभाग कसे निवडावे अथवा टायपिंग करताना अडचण येऊ नये यासाठी आता व्हॉइस टायपिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी सुरक्षित निवारागृहाची निवड करून ती सर्व सोयी सुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिलेत। यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिलाय। आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। जीवनावश्यक वस्तू व साहित्यांची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच आपल्या विभागांची संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आली। देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची वेळ आहे। सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी। अशी वेळ येईल तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागे पुढे पाहू नका, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले। त्यांनी पुढे सांगितले की सर्वांना रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून आता ही आपल्या सर्वांच्या परीक्षेची वेळ आहे, त्यामुळे प्रत्येकाने सर्व प्रकारे सज्ज राहावे। या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासह परिवहन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला पाहिजे यासाठी नियमावली आवश्यक सुधारणा केल्या जातील, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले। परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। बैठकीत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते। मंत्री सरनाईक यांनी सांगितले की स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची नियमांचे काटेकोर पालन करावे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही। नियमावलीत सुधारणा करताना वाहन चालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल। विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये। नियमांचे पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे। स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, पण नियमही शिथिल होणार नाहीत, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले। सन 2011च्या नियमावलीनुसार सध्या 40
हजार स्कूल बसेस राज्यभरात आपली सेवा देत आहेत. परंतु या व्यतिरिक्त 50 ते 60 हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्कूल बस चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यात. पुढील 3 महिन्यांमध्ये अधिकृत स्कूल बस चालक मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटार वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच 3 महिन्यानंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळतील त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री सरनाईक यांनी केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोरोना काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचे अनुदान विकास कामासाठी मिळाले असले तरी ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी पायाभूत विकास कामांसाठी 213 कोटी रुपयांचे केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज घेतले होते. अशाच प्रकारे आता आणखी 468 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी पालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. कोरोना काळापासून जमा खर्चाचे गणित बिघडल्यामुळे तसेच दायित्वाचा भार वाढल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटाचा सामना करते. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने महापालिकेला 914 कोटी रुपयांचे भरीव विकास अनुदान दिले. कोरोना काळ संपल्यावर खरे तर महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी झपाटून काम करायची आवश्यकता होती. मात्र राज्य शासनाच्या अनुदानावर ठाण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महापालिकेने कर वसुलीच्या आघाडीवर मात्र सपाटून मार खाल्ला होता. ठाणे महापालिकेवर आजही 400 ते 500 कोटी रुपयांचे दायित्व असून पालिकेच्या तिजोरीत रस्ते, पाणी तसेच इतर पायाभूत विकास कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामांची देख देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. यामुळे पालिकेने केंद्र सरकारकडे पायाभूत विकास सुविधांच्या प्रोत्साहनपर अनुदान कर्ज योजनेतून 213 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात 115 कोटी आणि त्यानंतर 98 कोटीचे बिनव्याजी कर्ज पालिकेला दिले आहे. 50 वर्षाच्या मुदतीवर हे कर्ज देण्यात आले असून त्यातून ठेकेदारांची देणीही देण्यात आली. अशाच प्रकारे आता आणखी 468 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यासाठी पालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. भारत-पाकिस्तान या देशांमधील तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी काल एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. गृह विभागाने दिलेल्या सूचनानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुमरे यांनी पोलीस दलाला सूचना केल्यात. कोम्बिंग कारवाई तसेच स्वरक्षण घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशिष डुमरे यांनी काल सायंकाळी एक बैठक घेतली. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्तालय क्षेत्रातील धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानकं, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात यावी अशी सूचना करण्यात आली. अफवा पसरू नये याची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच समाज माध्यमांवर देखील पोलिसांचे लक्ष असणार आहे. ऑल आऊट आणि कोम्बिंग कारवाई देखील वाढवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.